नमस्कार. तंत्रशास्त्र या विषयावरती बोलण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. उपस्थित सगळ्यांचं मनापासून स्वागत. तंत्रशास्त्र किंवा तंत्रमार्ग हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकला असेल. आपल्याकडे मंत्र, यंत्र आणि तंत्र हे तीन विधी किंवा तीन पद्धती किंवा तीन मार्ग असं आपण बघू शकतो. तीन मार्ग याचा अर्थ संपूर्ण मंत्राची म्हणजे मंत्राचं उच्चारण किंवा मंत्र शिकून, विधिवत मंत्र शिकून त्याचं उच्चारण, त्याचं पठण, त्याचं पारायण आणि चारवाणीतून त्याचे केलेले प्रयोग याच्याने मंत्रशास्त्रात्मक काही आपल्याला मिळवता येतं. यंत्र हा पुढचा विषय येतो, त्यात असंख्य यंत्र येतात आणि तंत्र तिन्ही ठिकाणी हे अक्षर एक कॉमन आहे, नीट आपण पाहिलं असेल तर. मग चा अर्थ होतो तारक. कशातून तरी अक्षर जेव्हा जेव्हा येतं, क्षत्रियमध्ये पण अक्षर येतं. तर अक्षर जेव्हा जेव्हा येतं त्याचा इथे अर्थ असा होतो की या सगळ्या संसारातून तारून नेणारं, म्हणजेच मोक्षाचा मार्ग दाखवणारं, मुमुक्षु वृत्ती जागृत करणारं, मोक्षाच्या दिशेने नेणारं किंवा मुक्तीचा निर्देश दर्शविणारं असं काहीतरी जे तन आहे. तंत्रमध्ये तन असा धातू येतो, संस्कृत धातू आहे. तन शब्दाचे अर्थ बघताना तन, तनोते, जोडणे, शरीर असा पण एक अर्थ होतो. तन्मणी हा शब्द ऐकला असेल तर मण्यांची जोडणे म्हणजे तन्मणी. आणि तनचा दुसरा अर्थ आहे विस्तार. तनुजा किंवा तनुज म्हणजे माझ्या शरीरापासून निर्माण तनुजा म्हणजे माझ्यापासून निर्माण झालेली माझी मुलगी, तिला तनुजा म्हणतात, डॉटर. तनुज म्हणजे मुलगा. मुलगा मुलगी शब्द कुठून आले? माझ्या देहाचा, माझ्या शरीराचा अधिक विस्तार आणि त्याच्यातून निर्माण झालेली माझ्यासारखीच माझी मुलं असं. तर तन शब्दाचा दुसरा अर्थ होतो विस्तार. म्हणजे असं काहीतरी शास्त्र जे जोडायला शिकवतं, असं काहीतरी जे विस्तार शिकवतं. मग कसला विस्तार आहे? अर्थात ऊर्जेचा विस्तार आहे. आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट ऊर्जा आहे. या ऊर्जेला वेगवेगळी नावं, वेगवेगळ्या शास्त्रात वेगवेगळी नावं दिली आहेत. उदाहरणार्थ तुम्ही प्राणायाम करत असाल तर याच चैतन्य शक्तीच्या, चैतन्य ऊर्जेला श्वास, प्राण हे नाव दिलेलं आहे. मग पंचप्राण वगैरे वगैरे. तुम्ही चक्र साधना करत असाल तर हेच पंचप्राण चक्रांमधून जातात आणि मग ती ब्रह्म ऊर्जा चक्र ऊर्जा म्हणून परिवर्तित होते. हा विषय तिकडे येतो. तर ती एकच ऊर्जा विविध रूपाने प्रकट होताना दिसते. त्याच्यामध्ये तन विस्तार, तनु जोडणे म्हणजे त्या ऊर्जेला जोडून घेणे आणि त्या ऊर्जेचा विस्तार करणे. आपल्यामधल्या असलेला ऊर्जेचा विस्तार जो आपल्याला मोक्षत्वाच्या मार्गाने नेतो, ते सगळं शिकवणारं समग्र शास्त्र, सुफळ संपूर्ण असं काहीतरी म्हणजे तंत्र थोडक्यात. मग तंत्र काय आहे कळलं. मग तंत्रशास्त्र, शास्त्र शब्द सोप्पा आहे. तंत्र आणि शास्त्र. शास्त्र म्हणजे शासते त्रायते इति, म्हणजे ज्याच्यामध्ये अनुशासन आहे, नियमबद्धता आहे, नीतिनियम आहेत आणि तरी सुद्धा ते तारक आहे असं तिकडे काहीतरी. आता काही मान्यतांनुसार या तंत्रमार्गाविषयी, तंत्र आणि पुढे दशमहाविद्या, पण या तंत्रमार्गाविषयी मुळात खूप मतमतांतर आहेत. म्हणजे वेगवेगळे त्याच्याविषयी सिद्धांत आहेत. कोणी म्हणतं की एक 7 ते 8 हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये प्रथम शिकवलं गेलेलं आध्यात्मिक शास्त्र म्हणून तंत्रशास्त्राचा उदय सांगतात. तंत्र म्हटलं की सामान्यपणे आपण वैदिक मंत्र किंवा वैदिक पूजा अर्चा, पौरोहित्यात येणाऱ्या सर्व पूजा अर्चा हे संस्कृतोद्भव आहे. त्यात संस्कृत मंत्र आहेत, संस्कृताचा तिथे जास्त पगडा आहे. तंत्रशास्त्रात संस्कृताखेरीज इतरही काही भाषा किंवा आपण ज्याला शाबर भाषा म्हणतो, या शाबर भाषांचाही पगडा दिसतो आणि त्याही व्यतिरिक्त तंत्रशास्त्रावर सगळ्यात मोठा प्रभाव उर्दू भाषेचा सुद्धा दिसून येतो. त्यामुळे उर्दू, संस्कृत, अवध, ब्रज अशा विविध शाबर भाषा असं सगळं समग्र साहित्य या तंत्रामध्ये येतं. तंत्रामध्ये संस्कृतातले जेवढे ग्रंथ आहेत तसेच इतरही ग्रंथ आहेत आणि या सगळ्या ग्रंथांमधून विविध विषय उलगडून सांगितलेले असतात. बहुतांशी ग्रंथांचा दिशा किंवा रोख कशा दृष्टीने असतो की या ऊर्जेशी जोडून घेण्याचे विविध मार्ग. मग आपण मगाशी विस्तार म्हटलं, मग कशाचा विस्तार आहे? आपण ज्याला अंतर्मन म्हणतो, माझ्या मनाचा किंवा मानवी मनाचा विस्तार. आणि तो विस्तार करत असताना
पूर्णमिदम पूर्णमिदम हा श्लोक संपूर्ण आठवायचा. पूर्णात पूर्ण मुदच्यते, की सगळं पूर्णच आहे. तर त्या पूर्णत्वाचा शोध मी माझ्या मनाला, माझ्या देहाला सर्वार्थाने पूर्णत्वाकडे नेत असताना स्थूलाकडून सूक्ष्माकडे, जडत्वाकडून शिथिलतेकडे, हे सगळे जे शब्द आपण बघतो तसं बंधनातून मुक्ततेकडे नेणारा हा एक मार्ग सांगितलेला आहे. मग याची एक छोटीशी व्याख्या येते. या मार्गाची एक व्याख्या सांगितली ग्रंथांमध्ये येते. आता या तंत्रशास्त्राचे ना आगम आणि निर्गम हे दोन शब्द जर तुम्ही ऐकले असतील, मुळामध्ये दोन प्रकारची शास्त्र येतात, आगमशास्त्र, निर्गमी शास्त्र. तंत्रशास्त्रातले बहुतांशी सगळेच प्रयोग किंवा सगळेच विषय हे आगमशास्त्रीय जास्त येतात. आगमन म्हणजे शरीरामध्ये एखाद्या ऊर्जेचं आगमन होणं, त्या ऊर्जेशी जोडून घेणं आणि मग त्या ऊर्जेचा विस्तार करणं, या तीन प्रमुख, सोप्या प्रमुख म्हणण्यापेक्षा या तीन पायऱ्यांवरती तंत्राचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. मग तंत्राची व्याख्या काय सांगितली? तनोती विपुलान अर्थान, तनोती विपुलान अर्थान, विविध अर्थांनी प्रकट होणारं, विविध मार्गाने प्रकट होणारं, वैविध्याने प्रकट होणारं. मागेही आपण हा विषय बघितलाय, श्रीसूक्तात बघितलाय, रामरक्षेत बघतो आहोत, की भारतीय संस्कृतीमध्ये जी विविधता आहे, वैविध्य आहे, आणि त्यात नुसतं वैविध्य नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये वैविध्य आहे. म्हणजे एकाच विषयात वैविध्य असं काही नाही, देवतांमध्ये आहे, रंगांमध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे. तर हे जे वैविध्य आहे त्यालाच विस्तार म्हटलेला आहे. तनोती विपुलान अर्थान तस्वमंत्र समन्वितान. मग काय म्हटलंय? विपुलान अर्थान, विविध अर्थानी, व्यापक अर्थानी विस्तारित जाणारे तत्व आणि मंत्र, तत्व मंत्र समन्वितान. तत्व येतात, तंत्रशास्त्राची तत्व येतात, मूलभूत तत्व. पंचमहाभूत नाही म्हणत आहे मी, अग्नी वायू जल हे नाही, वेगळी पंचमहाभूतांपेक्षा वेगळी तंत्रशास्त्राची म्हणून तत्व येतात. तर त्याच्यानंतर मंत्र, तत्व मंत्र समन्वितात, तत्वांना आणि मंत्रांना सामावून घेणारं, यांनी युक्त असं, यांनी बनलेलं असं काहीतरी, जे अत्यंत विपुलान अर्थान, अत्यंत व्यापक आहे. त्राणंच कुरुते यस्मात, आणि हे करत असताना जे तारक असं कार्य करतं. त्राणंच कुरुते म्हणजे परित्राणाय साधूनाम शब्द ऐकला असेल, हे आपण कानावर पडलेले शब्द आहेत. तर परित्राण आणि त्राण याचा अर्थ परित्राण करणारे, संरक्षण करणारे, रक्षा करणारे, तारून नेणारे, असं काहीतरी. या सगळ्याला तंत्रम इति अभिधीयते, या सगळ्याला आम्ही तंत्र म्हणतो असं शास्त्र सांगतात. मग तंत्राचा विस्तार खूप सुंदर आहे. आता सामान्यपणे तंत्र म्हटलं की काही कालावधीपर्यंत, साधारण एक 10 वर्षांपूर्वीपर्यंत तंत्र म्हटलं की थोडंसं लोकांचा चेहरा बदलायचा किंवा त्यांचा चेहरा अधिक गंभीर किंवा विचित्र व्हायचा, कारण तंत्रामध्ये काही चित्रविचित्र गोष्टी येतात. तर तंत्राचे प्रामुख्याने प्रकार पडतात वेगवेगळे, आणि त्या प्रकारानुसार तंत्रांमध्ये काही भेद येतात. साधारणतः मगाशी जसं म्हटलं की 7-8 हजार वर्षांपूर्वी, तर त्याची थोडीशी परंपरा बघूया. पुराण काळा म्हणजे साधारण आपण म्हणूया की इसवी सन पूर्व 1200 पासून भारतीय अध्यात्माला एक, म्हणजे अध्यात्माचा एक मूळ पाया, आणि त्याच्यामध्ये तंत्राची वेगळी वाढ, दक्षिणाचारी आणि वामचारी तंत्र असे दोन भेद दिसून आले. हा जो वामचारी पंथ अस्तित्वात आला, आपण वाममार्ग म्हणतो की नाही, की तो वाममार्गाला लागला, तसं काहीतरी. म्हणजे तंत्र या विधिवत शास्त्राचा, ह्या अत्यंत उपयुक्त मुमुक्षु मोक्षत्वाच्या शास्त्राचा उपयोग वामचारी पद्धतीने केला गेला किंवा करण्याची सुरुवात झाली. प्रामुख्याने राक्षस कुळांमध्ये याचा वामचारी तंत्राचा उगम दिसून येतो. दक्षिणाचारी आणि वामचारी प्रकार बघतो आहोत. मग मूळ तंत्रविद्येचा उद्देश काय होता? मोक्षाच्या साठी जोडलेली किंवा मोक्षासाठी माझ्या शरीरात असलेली कुठली ऊर्जा आहे, तिचं नाव कुंडलिनी, जी आपल्या पहिल्या चक्रापासून शेवटच्या 7व्या चक्रापर्यंत, षटचक्र म्हणजे 6 चक्र शरीरात आणि 7वं सहस्रार, तर या 7ही चक्रांमधून ज्या कुंडलिनीचा प्रवास होतो, ती कुंडलिनी, तिचा अनुभव, तिचं जागरण, आणि ते जागरण करत असताना त्याच्यात अनुभवाचं रूपांतर होणार, जसं अनुभूतीत होतं, तो सगळा अनुभव, हे सगळं आत्मसाक्षात्कार थोडक्यात ज्याला म्हणतात. तर असं काहीतरी हा मुळात दक्षिणाचारी तंत्राचा
सोपा, छान, सुलभ, सुकर आणि स्वच्छ मार्ग होता. सिद्धी साधना ही त्याची उद्दिष्ट होती. त्याच्या प्रयोगांतून म्हणजे ते जसं जसं पुढे जाल, सिद्धी हे फळ असं नाही, म्हणजे किंवा सिद्धी मिळवण्यासाठी केलं असं नाही, पण हे सगळं करत असताना आपोआपच त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त होणं हा त्याचा महत्त्वाचा उद्देश होता. पण काही राक्षस कुळ किंवा असुरी कुळातील लोकांच्या किंवा असुरी वृत्तीच्या लोकांनी वामचारी तंत्रमंत्र विद्या यांचा प्रसार जास्त केला आणि म्हणून तंत्र जे मधल्या काळामध्ये अत्यंत निंदनीय किंवा अत्यंत बदनाम झालं किंवा त्याच्याविषयी फारच गैरसमज, फारच टोकाचे विचार जे लोकांच्या मनात आले, त्याला बहुतांशी कारण हे वामचारी तंत्र असू शकतं. मग तंत्राचा उल्लेख जशा प्रमुख वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आहे तसं एक उदाहरण की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाच्या मुखात शब्द येतात. दैवासुर संपद विभाग योग, वेगवेगळे योग आहेत ना, निष्काम कर्मयोग वगैरे वगैरे. तर देवांची पूजा अर्चा करणारे या योगामध्ये काय सांगितलेलं आहे की देवांना भजणारे, देवतांकडून आशीर्वाद मिळून देवांची भक्ती करणारे आणि देवांच्या आशीर्वादाने स्वतःची सर्व कामं कर्मधर्म पूर्ण करून घेणारे असा एक, आणि भूत, राक्षस, पिशाच अशा भूतयोनींना भजणारे, त्यांच्याकडून आपली कामं करून घेणारे, भूतांकडून कामं करून घेतात असे कोणीतरी, असे दोन विषय याच्यामध्ये येतात की हे दोघंही अंतिम परमसत्याची उपासना करून, म्हणजे ह्या दोघांचे मार्ग दोन वेगळे आहेत पण ते शेवटी मोक्षत्वाला येऊन मिळतात अशा प्रकारचं वर्णन येतं. त्या अर्थी राक्षस कुळातही तंत्र प्रसिद्ध आहे आणि साधू वर्गातही तंत्र प्रसिद्ध आहे. आता काल जसं आपण कुठल्या तरी दुसऱ्या विषयामध्ये हे बघितलं होतं की आपल्या पृथ्वी, स्वर्ग, पाताळ यांच्या रचनेमध्ये 7 स्वर्ग, 7 पाताळ अशा प्रकारचं वर्णन येतं. तर या प्रत्येक स्तरामध्ये सप्तस्वर्गामध्ये ऋषी, मुनी, देवता, म्हणजे ऋषी आणि मुनी हे दोन वेगळे आहेत. तर ऋषी, मुनी, देवता किंवा आपण ज्यांना साक्षात्कारी व्यक्ती किंवा आपण ज्यांना संत प्रवृत्तीच्या व्यक्ती किंवा ही संत मंडळी, पुण्यात्मे असे जे कोणी म्हणतो, हे सगळे या विविध स्तरांमध्ये राहतात. तसंच पाताळ हा एक दुसरा तर आहे. पाताळामध्ये रसतळ नावाचा पाताळ येतो. रसातळाला जाणे हा शब्दप्रयोग माहिती आहे आपल्याला. म्हणजे इतकं अधोगतीला जाणे, इतकं स्वतःचं नुकसान करून घेणे, इतकं स्वतःचं आयुष्य बिघडवून टाकणे. तर ह्या सगळ्या पाताळांमध्ये भूत, प्रेत, पिशाच वगैरे वगैरे योनी, राक्षस, असुर हे सगळे या पाताळाच्या विविध स्तरांमध्ये, त्या सप्तपाताळांमध्ये त्यांचं निवासस्थान दिसून येतं. मग या म्हणजे ही साधारण रचना की आपण मध्ये आहोत, पृथ्वी आणि वरती स्वर्ग आणि खाली अमुक तुमुक, म्हणजे खाली भूत, पिशाच असं वगैरे. मग या दोनही मार्गांवरती तंत्रमार्ग हा विषय येतो. या तंत्रामध्ये सुद्धा मंत्र येतात. मंत्रसाधना तंत्रात देखील येते, मंत्रसाधना येते, विविध विद्या येतात. त्या त्या मंत्राची ती विद्या येते. उदाहरणार्थ अथर्वशीर्षामध्ये गणेश विद्येचा उल्लेख आहे. गणेश विद्येचा समग्र अभ्यास करायचा तर तो तांत्रिक मार्गानेच होतो किंवा ती तांत्रिक विद्या आहे. त्यामुळे तंत्र नितांत सुंदर आहे, फारच सुंदर आहे तंत्र. जर ते योग्य पद्धतीने शिकलो, जर योग्य पद्धतीने त्याचा अभ्यास केला किंवा त्याचा योग्य अर्थ आपल्याला उमगला आणि कळला, तर तंत्र हे अत्यंत सुंदर आहे. एक गणेश विद्येचं उदाहरण दिलं. दुसरं श्रीविद्या. श्रीसुक्त आपल्याला शब्द माहिती आहे, त्याच्यामधूनच येणारी श्रीविद्या. मग श्रीविद्येची रचना आहे, त्यात श्रीयंत्र येतं. मग प्रत्येक विद्येमध्ये यंत्र येतं, प्रत्येक विद्येची शरीरावरती प्रयोग येतात आणि त्या प्रयोगातून त्या विद्येचा तंत्र या शब्दाशी अर्थ जोडून आपण त्या ऊर्जेचा अनुभव घेतो. इतकं सोपं आहे कळायला. पण मग तंत्र क्लिष्ट कुठे होतं, तर तंत्रामध्ये जे विविध संप्रदाय येतात त्याच्यातल्या ज्या पूजा अर्चा नाही म्हणायचं, वैदिक पूजांसारख्या पूजा नाही आहेत. वैदिक पूजांपेक्षा खूपच वेगळ्या मार्गाने आहेत. काही ठिकाणी अवैदिक असा तंत्राचा उल्लेख येतो की वेदांना अजिबात न मानणारे, वेदांना झुगारणारे वगैरे अशी पण वर्णनं केलेली आहेत कोणी कोणी. अर्थात ही मधल्या काळात कोणी पंडितांनी स्वतः केलेली असावेत. पण शक्ती आणि शिव यांच्यावरती संपूर्ण तंत्र हे आधारित आहे. आध्यात्मिक परंपरेतील एक मार्ग आहे. वेद उपनिषदांप्रमाणेच शक्ती आणि शिव हे त्यांचा पाया आहे किंवा याच्यावर आधारित हे तत्वज्ञान आहे तंत्र. मग साधना, मंत्र, यंत्र, तंत्र, तांत्रिक
म्हणजे पूजा अर्चा विधी म्हणतात त्याला, पूजा अर्चा नाही म्हणत, विधी म्हणूया. तांत्रिक विधी हे शब्द आता आपण बघितले. तंत्रमार्गाचे दोन प्रकार बघितले, दक्षिण मार्ग आणि वाम मार्ग, या दोन प्रकार बघितले. आता या दोन प्रकारांचा थोडक्यात अर्थ बघून आपण पुढे जाऊया दशमहाविद्या या पुढच्या विषयाकडे, आणि मग त्याच्यातच तांत्रिक हा एक विषय येतो, तो पण बघूया. मग जसं दोन दक्षिण आणि वाम मार्ग येतात, तर कळायलाच सोपं आहे, उजवं डावं. मग उजवा मार्ग कसा आहे, अत्यंत सत्वाधिष्ठित, ऋताधिष्ठित. ऋतं वच्मी सत्यं वच्मी, हे अथर्वशीर्षात येतं ना. उपनिषदांमध्ये तंत्रांमधले काही काही आराखडे फार सुंदर येतात. तर ऋतावर आधारित, ऋताला मानणारं, सत्याला मानणारं, सत असत मधलं सतचा मार्ग सांगणारं, अत्यंत सत्वयुक्त, सात्विक असं काहीतरी किंवा नियमबद्ध असं काहीतरी, ही जी सगळी साधना येते. म्हणजे उदाहरणार्थ त्यात यज्ञ साधना आली, पण यज्ञापेक्षा सुद्धा यंत्रांचे यज्ञ असा विषय, म्हणजे यंत्रांचे विशिष्ट विधी, यज्ञ म्हणण्यापेक्षा विधी म्हणूया. त्याच्यामुळे यंत्र उपासना, मंत्र उपासना, हवन, ध्यान साधना असे छान मार्ग या दक्षिणामार्गी दक्षिण मार्ग किंवा दक्षिणाचारी तंत्रामध्ये येतात. वाममार्ग त्याच्या बरोबर विरोधात, या वाममार्गाची पंचमकार तत्व येतात, पंचाकार तत्व म्हणतात त्याला. ती फारच चित्रविचित्र आहेत, मांस, मद्य, मुद्रा, मीन वगैरे वगैरे. तर हे असं एक तंत्र आहे. हा अत्यंत रहस्यमय मार्ग सांगितला जातो, जो वामचारी तंत्र आहे तो. आणि असं म्हटलं जातं की शुक्राचार्य, राक्षसांचे गुरु शुक्राचार्य, या शुक्राचार्यांना वामचारी तंत्र अवगत होतं, किंवा त्यांच्या विद्येचा वापर करून, दोन मतप्रवाह आहेत, त्यांच्या विद्येचा वापर करून या प्रकारच्या तंत्राची रचना केली गेली. मग तांत्रिक हा शब्द ऐकला असेल, दशमहाविद्यांकडे येण्याआधी तांत्रिक हा शब्द थोडक्यात बघूया. मंत्रांचे मांत्रिक आणि तंत्रांचे तांत्रिक. तांत्रिक, क म्हणजे कृती, म्हणजे करणारा. म्हणजे तांत्रिक म्हणजे असा कोणीतरी व्यक्ती जो तंत्र साधना करतो किंवा तंत्रमार्गाच्या माध्यमातून आध्यात्मिक, लौकिक आणि अलौकिक शक्ती प्राप्त करण्याचे विविध प्रयोग करतो, आणि या प्रयोगातून तंत्रशास्त्रांमध्ये पारंगत होत जातो, त्याला तांत्रिक. व्यावहारिकदृष्ट्या असं म्हणतात की तांत्रिक सहसा असे समाजासमोर येऊन असे सगळीकडे कुठे मुलाखती देत आहेत, कुठे फिरतायत, असं तांत्रिकांचं जीवनमान तंत्रशास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. आपण आजकालच्या जगात असे काही तांत्रिक बघितले असतील की जे बऱ्याच आपण विविध माध्यमातून त्यांच्याबद्दल ऐकलंय, किंवा ते स्वतः येऊन मुलाखती देताना दिसतात. तर ही तंत्राची मूळ पद्धत नाही. ही आधुनिक पद्धत असेल तर मला माहिती नाही, पण ही आधुनिक एक काय म्हणूया पायंडा किंवा आधुनिक एक परंपरा चालू झाली असावी. पण तंत्राचे तांत्रिक हे अत्यंत गुह्य साधना करणारे, किंवा क्रियायोगांच्या जशा साधना असतात, गुह्यात गुह्यतरम इदम ज्ञानम असं तंत्र आणि आगमाबद्दल सांगितलं जातं, की हे अतिशय गूढ विज्ञान आहे, हे अतिशय रहस्यमयी ज्ञान आहे. त्यामुळे असं सरसकट लोकांमध्ये येऊन त्याच्याबद्दल कोणीतरी बोलतोय तासन तास असं कधी दिसत नाही सहसा. ती तंत्राची पद्धत नाही. तांत्रिक म्हणजे साधू, ऋषी, मुनी आणि तांत्रिक यांच्यामध्ये म्हणूनच फरक आहे. हे सगळे वेगवेगळे असतात. या वैदिक साधू आपल्याला माहिती आहेत. तर वैदिक साधू हे मुख्यतः वेद, उपनिषद, वेदांचं मंत्राचरण, वेदांचं मंत्रपठण, वेदांवर आधारित यज्ञ अशा प्रकारच्या साधना करतात. तर तांत्रिक हे सर्व तंत्रावर आधारित विविध साधना करताना दिसतात. काही साधू हे तंत्र आणि वेद दोनही अंगीकारतात, त्यांना तांत्रिक साधू असं पण म्हटलं जातं. हे तांत्रिक साधू आपल्याला म्हणजे कुंभमेळ्यात दिसले असतील, बऱ्याच ठिकाणी दिसतात. मग जशी साधू, ऋषी, मुनी किंवा गुरुजी हे वेगवेगळे आपण वेगवेगळे प्रकार बघतो. मग जशी विविध देवळांमध्ये पूजा अर्चा केल्या जातात, तशी तांत्रिकांची म्हणून काही प्रसिद्ध देवळं आहेत भारतात. उदाहरणार्थ कामाख्या, की हे फक्त तांत्रिकांच्या साधनेचं देऊळ आहे. मग असं माहीत असेल तर एका कालावधीपर्यंत ही काही देवळं ही अगदी फार प्रचलित नव्हती, कारण तिथल्या मूर्ती चित्रविचित्र, त्या मूर्तींमध्ये एक ओबडधोबडपणा आहे, एक वेगळं रूप आहे. सगुण किंवा देव्हाऱ्यांमध्ये जे देव असतात, आपल्या सांसारिक आपल्या घरांमध्ये जे देव असतात, ते तंत्रामध्ये दिसत नाहीत. आणि म्हणूनच तंत्रांमधल्या देव हे अत्यंत वेगळे दिसतात. भैरव आठवा किंवा दशमहाविद्यांमधली आता एक एक रूपं आपण बघूया.
हं? तर तंत्राचा थोडक्यात आपण उहापोह केला. आता दशमहाविद्या हा विषय अगदी थोडक्यात बघणार आहोत. दशमहाविद्या, त्याला दशमहाविद्या योग, दशमहाविद्या विज्ञान, दशमहाविद्या शास्त्र, विविध नावं आहेत. थोडक्यात दशमहाविद्या, 10 महाविद्यांची ही गोष्ट आहे. महत्तत्व, महत्तत्व, महाशब्द आला, आपण महाशब्दाचा अर्थ मागे कशात तरी बघितला होता. असं काहीतरी जे सामान्य बुद्धीला कळण्यापलीकडचं, त्याच्या परे असं काहीतरी घेऊन जाणारं, किंवा सामान्य बुद्धिमत्तेने मी एक ज्ञान विकसित करीन, ज्ञान मिळवीन, माहिती मिळवीन, पण त्या ज्ञानाचं, माहिती म्हणूया, ती माहिती मिळवीन, त्या माहितीचं ज्ञानात परिवर्तित होण्यासाठी या सामान्य बुद्धीच्या पलीकडे जाऊन मला साधनात्मक काहीतरी प्रयोग करावे लागतात. तिथे कुठेतरी मला महत तत्व वगैरे जाणता येतं. त्यामुळे महत म्हणजे सामान्य बुद्धिमत्तेच्या पलीकडे आपल्याला कळणाऱ्या गोष्टी. वेगवेगळे शब्द आठवा: महादेव, महाराष्ट्र, सामान्य बुद्धीच्या पलीकडे, असं तर सगळीकडे महा हा शब्द येतो. मग मग महत शब्द आपण बघितला. आता त्याच्यातलंच महाविद्या, विद्या शब्द काय आहे? विद शब्द ऐकला असेल, विद जाणणे, विदज्ञानमध्ये विद्या शब्द येतो, विद शब्द येतो. तर जाणणे या अर्थी विद्या असा एक शब्द आहे. त्याच्यामध्ये एक त्याच्या अर्थाची गंमत बघूया. म्हणजे उदाहरणार्थ आपण काहीतरी ऐकतो, आता कोणीतरी, हे सगळं आपण आत्ता जे बोलतोय ते तुम्ही ऐकता आहात, तर तुम्हाला दशमहाविद्या किंवा तंत्राची विद्या प्राप्त झाली का? अजिबात नाही. तंत्राचं ज्ञान प्राप्त झाले का? बिलकुलच नाही. तुम्हाला फक्त तंत्रशास्त्र आणि दशमहाविद्या याची माहिती मिळाली. हे जे आपण ऐकतो आहोत याला म्हणतात माहितीचं संकलन. मग ही माहिती मिळालीनंतर त्याच्यानंतर मी त्याच्यावर चरविचरण करते, चिंतन, मनन, अध्ययनस्व, बोधस्व, शोध, विविध पायऱ्या आहेत. मग या विविध पायऱ्यांमधून मी त्या माहितीचं काहीतरी अनुभव घेते, त्या माहितीवरती स्वतःची साधना करते. ती जी माहिती ऐकलेली आहे त्याचा पडताळा करण्यासाठी मी माझं माझं वैयक्तिक व्यासंग वाढवते. त्याच्यातून जे निर्माण होतं ते ज्ञान, नॉलेज इमर्जेस असं म्हटलं जातं. तर ज्ञान हा आतमधून जन्माला येणारी गोष्ट आहे. बाहेरून जे रेडीमेड मिळतं त्याला ज्ञान म्हणत नाहीत. त्याच्यामुळे ते ज्ञान तुमच्या आतून येतं. मग त्या ज्ञानावर आधारित मी एखाद्या शक्तीला, एखाद्या तत्वाला, एखाद्या ऊर्जेला जाणून घेण्याचे जे कृतीयुक्त प्रयोग करतो, विधियुक्त प्रयोग करतो, जिथे कर्माची सुद्धा जोड आहे, नुसतंच ज्ञान नाही आहे, त्याला कर्माची पण आता जोड आहे. असं काहीतरी मी कर्माधिष्ठित ज्ञानाचे जे प्रयोग करतो तिथे विद्या हा पुढचा विषय येतो. त्यामुळे विद्या आणखीन खोलवर आहे. तर तिथपर्यंत ही विद्या येते. मग अशा 10 महत तत्वाशी निगडीत महान ज्ञानाचे किंवा महान विद्यांचा एक योग म्हणजे दशमहाविद्या. प्रकटीकरण, मॅनिफेस्टेशन हा शब्द ऐकलेला आहे. ऊर्जेचं प्रकटीकरण, ऊर्जेच्या प्रकटीकरणाच्या 10 विधी, 10 पद्धती, 10 प्रकार किंवा 10 कथा म्हणजे दशमहाविद्या. दुसरी व्याख्या बघतो आहोत. मग विविध शक्ती, दशमहाविद्यांमध्ये शक्तींची आराधना येते, 10 मूलभूत शक्ती. आता 3 महत्त्वाचे संप्रदाय. वैष्णव, आता आषाढी एकादशी येईल, आषाढीला आपण जे करतो वैष्णवजन, तर ते वैष्णवांचा सण सोहळा आहे. दुसरे असतात शैव. वैष्णव म्हणजे इदम विष्णुमयम जगत, सगळं जग विष्णुमय आहे असं मानणारे महाराष्ट्रात बहुतांशी वैष्णव परंपरा दिसून येते. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये प्रामुख्याने वैष्णव परंपरा असू शकते. शैव म्हणजे शिव हेच सर्वस्व, म्हणजे सगळ्या जगाच्या उगमाचं सर्वस्व, आदिदेव स्थान हे शिवच आहे, सर्व जग शिवमय आहे हे मानणारे. आता शिव आणि वैष्णव हे खूपच खूपच छान विषय आहे. इतका छान की त्यांची प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. उदाहरणार्थ वैकुंठवासी, एखादा जीवात्मा मृत पावल्यावर विष्णू लोकाला प्राप्त झाला तर त्याला वैकुंठवासी म्हणतात. तोच जर शिवलोकाला प्राप्त झाला तर त्याला कैलासवासी म्हणतात. त्यामुळे तिथपर्यंत त्यांच्यामध्ये भेद आहेत. तर हा महत्त्वाचा मुद्दा. शैव आणि वैष्णव, आणि पुढचा येतो शाक्त संप्रदाय. हा आणखीनच एक वेगळा विषय. शाक्त संप्रदाय असं म्हणतो शक्ती, सगळं काही जे जे तुम्हाला दिसतं आहे ते ते शक्तीवर आधारित आहे, शक्तीने घडवलेलं आहे. त्याच्यामुळे या शाक्त संप्रदायामध्ये स्त्री ही ऊर्जा, म्हणजे पुरुष स्त्रीमधली स्त्री नाही, पण एक स्त्री ऊर्जा, अशी ऊर्जा, मग त्या ऊर्जेच्या अनुषंगाने येणारी विविध रूप, हा महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये येतो.
दश महाविद्या याच्या पुढच्या भागाकडे जाऊया. तर महाविद्या ही संकल्पना आली, मग त्या महाविद्यांची गोष्ट येते, अनेक पुराणांमध्ये येते. पण जी एक प्रमुख प्रचलित गोष्ट आहे ती शैलजा पार्वती आणि तिचे पती महादेव आणि दक्ष राजा यांची गोष्ट येते, की हिमालयावरती एक मोठा महायज्ञ आणि शंकर शिवपार्वतीच्या विवाहाला अजिबातच मान्यता नसणारे पार्वतीचे वडील आणि मग एक मोठा यज्ञ समारंभ ते ठरवतात. त्यामध्ये शिवाला अर्थातच बोलावणं देत नाहीत. आपण ऐकली असेल ही गोष्ट. त्याला आमंत्रण नसतं. मग ह्यामुळे शिवाचा अपमान झाला या या कल्पनेने किंवा या जाणीवेने व्यथित झालेली सती अर्थात पार्वती अत्यंत दुःखी गोष्टी होते आणि एक महाकाली असं एक महारौद्र रूप धारण करते. जसं शिवाचं तांडव आहे तसं पार्वतीचं लास्य म्हणून नृत्य येतं. तसं पार्वतीचं अत्यंत रौद्र रूप ती धारण करते आणि तिच्या त्या महाकाय रूपाला तिच्याकडे जी विशिष्ट विद्या असते त्या विद्येच्या द्वारे ते विविध रूपांमध्ये प्रतीत होते. तिचं ते महारौद्र रूप आणि अतिभयंकर तांडव बघून साक्षात महादेव इकडून तिकडे पळायला लागतात. साक्षात महादेव इकडे तिकडे जायला लागतात, कारण त्यांना कळतच नाही अचानक काय झालं. मग तेव्हा शक्ती स्वरूप पार्वती महादेवांना 10 दिशांवर जाऊन रोखते किंवा अडवते. त्या 10 दिशांवर शक्तीची जी 10 स्वरूप प्रकट झाली त्याला दशमहाविद्या असं म्हणतात. मग दशमहाविद्यांमध्ये शक्ती आहे, 10 स्वरूप आहेत. आता थोडक्यात ती 10 स्वरूप काय बघूया. आता या गोष्टीमधनं एक महत्त्वाचा विषय आपल्याला कळतो, की मुळात ही 10 स्वरूप म्हणूनच खूप रौद्र आहेत, खूप उग्र आहेत. ती लक्ष्मी, सरस्वती, रिद्धी सिद्धी यांच्यासारखी सांसारिक रूपं नाहीत. या देव्या सांसारिक दिसतच नाहीत. त्यांचे दागदागिने आपण जसं लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतो ना, शंकर पार्वतीचा जोडा असं म्हणतो का लग्न झालेल्या नवीन वैवाहिक जोडप्याला? तर नाही. का? कारण त्यांचं रूपच खूप वेगळं आहे. त्यांचं रूपच खूप उग्र असं दिसून येतं. त्यांची नावं आहेत आणि त्यांची रूपं आहेत. या शाक्त पंथामध्ये जी नावं येतात ती आपण बघूया. काली. आता 10 नावं शक्तींची आहेत आणि त्याच्यात पुढची संकल्पना येते या 10 भैरवी आणि त्यांचे 10 भैरव अशा ही गोष्ट येते. मातृका हा शब्द तुम्ही ऐकला असेल. वास्तुशांतीमध्ये षोडश मातृका, सप्तमातृका हा विषय येतो, बरोबर. तर मातृका ही सुद्धा मातृशक्तीचं आहे, पण सामान्यपणे त्या विविध देवांच्या पत्नी किंवा विविध देवांची स्त्री ऊर्जा, स्त्री स्वरूप ऊर्जा असं त्याला आपण अर्थ घेऊ शकतो. तर त्या तरीसुद्धा वैदिक आहेत. मातृका आणि दशमहाविद्यांमधल्या ही 10 रूपं याची तुलना तशी करता येणार नाही, कारण त्या संपूर्णतः वैदिक आहेत. या अत्यंत उग्रच आहेत. तर ही उग्र रूपं काय आहेत हे थोडक्यात बघूया. काली, तारा, छिन्नमस्ता याचा क्रम काही ठिकाणी पाठभेद दिसेल, पण जो सर्वप्रचलित आहे, सर्वज्ञात आहे तो काली, तारा, छिन्नमस्ता. षोडशी हिलाच त्रिपुरा सुंदरी हिचीच श्रीविद्या जी खूप प्रसिद्ध आहे. षोडशी भुवनेश्वरी, त्रिपुर भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला किंवा कमलात्मिका वेगवेगळी नावं आहेत. आता महाविद्यांचा अर्थ बघितला तर तो अर्थ या 10 रूपांना लागू पडतो. अशी ही 10 रूपं. मगाशी म्हटलं की शक्तीच्या 10 स्वरूपांची जी कथा आहे त्याच्यामध्ये शक्तीची तांत्रिक रूपं आणि म्हणून आदिदेवाची सुद्धा तांत्रिक रूपं असं म्हणजे 10 दिशांचं वर्णन आहे. 10 दिशांना 10 महादेव समोरे जातात आणि 10 शक्तीची स्वरूपं येतात. म्हणून तिथे भैरवाची 10 रूपं येतात. उदाहरणार्थ महाकाली आणि कालभैरव. कालभैरव हे रूप ऐकलेलं असेल आपण. मग तारा आणि अक्षोभ्य भैरव अशी भैरवाची पण पुढे पुढे नाव आहेत. पंचवक्त्र, दक्षिणमूर्ती, भैरव वगैरे वगैरे. हां. आता हे जे दशमहाविद्यांच्या या ज्या 10 देवी आहेत, मग पुढे कसं झालं की या देवींची साधना, प्रत्येक देवीची एक विशिष्ट साधना, त्या देवीशी निगडित कथा. उदाहरणार्थ तुम्ही दुर्गा सप्तशती वाचलं असेल तर दुर्गा सप्तशतीमध्ये नवदुर्गांचं वर्णन येतं. मग प्रत्येक दुर्गेची कथा येते किंवा रक्तबीजाची कथा येते, विविध राक्षस आणि एक एक दुर्गेचं रूप. तसं या प्रत्येक देवीची, महाविद्येतल्या प्रत्येक शक्ती स्वरूपाची एक 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 मिनिट, कोणतरी म्यूटवर नाहीये, एक मिनिट थांबा. अरे मला म्यूट कोणी करता येते. मी फक्त अनम्यूटचा ॲक्सेस काढते थोड्या वेळासाठी.
तर आपण असं म्हणत होतो की प्रत्येक दशमहाविद्येतल्या प्रत्येक रूपाची एक एक कथा येते, तिचं उगम येतो, तिच्याशी निगडीत साधना येतात, त्या ऊर्जेला कसं अनुभवायचं याचे विधी येतात किंवा प्रयोग येतात, याची मंत्रात्मक साधना येते, नामजपात्मक साधना येते. बगलामुखीचा नामजप अत्यंत प्रसिद्ध आहे आणि या दशमहाविद्याच्या निर्मितीमध्येच एक रहस्य गुह्यात गुह्यतरम ज्ञानम इदम असं म्हटलंच आहे ना. तर त्याच्यातच एक रहस्य असं जोडलेलं आहे की त्या त्या विषयानुसार पृथ्वीवरती जेव्हा जेव्हा ज्या ज्या शक्तीच्या स्वरूपाची गरज लागेल तशी तशी ती प्रकट होईल, तशी तशी ती व्यावहारिक आयुष्यात येईल, तशी तशी ती मानवाच्या सांसारिक आयुष्यामध्ये तिचं कुठून ना कुठून तरी मानवाला ज्ञान होईल. अशी ही संपूर्ण यंत्रणा आपल्या साधारण संस्कृतीमध्ये दिसून येते. मग दशमहाविद्यांची थोडक्यात नावं आपण बघितली आणि मग या सगळ्यांची मंदिरं हा एक पुढचा विषय येतो. पण आता एकेका नावाचं अगदी पटकन ओळख बघूया. काली, जसं काळ, काळाची देवता, टाईम डिमेन्शन म्हणतो, तर तो काळदर्शक शिवाचं आणि शक्तीचं स्वरूप म्हणजे कालभैरव आणि इकडे काली हा विषय तिकडे येतो. मग काळ याचा अर्थ आपण जसा कालत्रयातीत हा शब्द ऐकला असेल, तर तसं काही तीनही काळांच्या परे असलेलं आणि एकत्रित तीनही काळांचं ज्ञान जिच्या साधनेने मिळू शकतं, अशी कोणतरी सार्वत्रिक कालचक्र फिरवणारी अशी कोणीतरी ही ती काली. मग कालीलाच मृत्यू देवता किंवा आपण म्हणूया जन्म आणि मृत्यूच्या चक्राची देवता असं सुद्धा तिचं वर्णन केलं जातं. ही सगळ्यात प्रमुख पहिली देवता म्हणजे काली देवता. आता काली देवतेचं मंदिर आहे, त्या मंदिरात तिच्या तिच्या त्या त्या प्रकारच्या साधना चालतात, ते ते मंत्रजप चालतात. दशमहाविद्यांमधली पहिली असल्यामुळे आपण मागच्या वेळी म्हटलं होतं की अमावस्येच्या आसपास दशमहाविद्या हा विषय घेण्याचं कारणच की अमावस्या हे मुळात कालीचा किंवा काली साधनेचा किंवा दशमहाविद्या साधनेचा पर्वणी काळ म्हटला जातो. अमावस्येला सगळ्या तांत्रिकांच्या खूप साऱ्या साधना असतात. तर मग कालिकेशी निगडित काही वर्णनं पुराणांमध्ये विविध ग्रंथांमध्ये येतात, त्याच्यातही याचा उल्लेख येतो. दुसरी येते तारा. पुन्हा एकदा दिसायला या देवता वेगवेगळ्या आहेत, त्यांचा एक फोटो आहे माझ्याकडे, तो पाठवेन तुम्हाला. मग ही जी तारा देवता आहे ही तांत्रिकांची मुख्य आराध्य दैवत मानली जाते. आर्थिक आणि मोक्षप्राप्ती, आर्थिक उन्नती आणि मोक्षप्राप्ती अशी तारामातेची संकल्पना गोष्ट येते. आणि तारामातेचं दुसरं म्हणजे ज्याला आपण करुणा किंवा कंपॅशन म्हणतो, हे तिचं एक रूप सांगितलं जातं की कुठल्याही संकट काळांमधून अत्यंत करुणाभावाने तुम्हाला बाहेर काढणारी, अत्यंत कठीण परिस्थितीमधून जी आपल्याला पार पाडायला मदत करते अशी तारा, असा ताराचा संदर्भ येतो. ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा तारा म्हणजे आपण आकाशातले तारे हे पण शब्द ऐकलेला आहे. तर ज्योतिषशास्त्रामध्ये या तारा देवीचे काही उपाय सांगितले जातात, कदाचित ते त्या कारणाने असावेत. त्यानंतर अगदी म्हणजे तारा परंपरेमध्ये अगदी लहान नवजात बालकाच्या जिभेवरती तारामंत्र हा मधानी लिहावा अशा प्रकारचे प्रघात, अशा प्रकारचे गर्भसंस्कारयुक्त काही गोष्टी दिसून येतात. तर तारा ही देवता बऱ्यापैकी ज्ञात आहे, तरी सुद्धा काली किंवा मातंगी किंवा बगलामुखी यांच्या इतकी ती माहीत नाही. पण तारा देवता मुख्य म्हणजे आपली वाणी शुद्धी किंवा जिव्हा शुद्धी करते. वाणीची उत्कृष्ट बोलण्याची शक्ती, सरस्वतीचा वरदहस्त हवा असेल तर तारा या सरस्वतीच्या शाक्त स्वरूपाची किंवा दशमहाविद्यात्मक रूपाची साधना केली जाते. तर ताराचे परत 3 प्रकार येतात, ज्याच्यात नील सरस्वती हा एक अप्रतिम प्रकार आहे. नील सरस्वती म्हणजे शब्दाची शक्ती, शब्दप्रभुत्व, भाषाप्रभुत्व किंवा आपण म्हणतो वाणीवरती प्रभुत्व. एखाद्याचा आवाज खूप सुंदर असतो, एखाद्याची भाषा सुंदर असते, एखाद्याचे उच्चार करण्याची पद्धती छान असते. हे सगळं जे प्राप्त होतं ते नील सरस्वतीच्या तारेच्या साधनेने. बाकी ही तारा मातेचे आणखी काही प्रकार आहेत. पुढची बघूया. पुढची येते त्रिपुरा सुंदरी. सगळ्यात प्रसिद्ध कोण असेल दशमहाविद्यांपैकी तर त्रिपुरा सुंदरी. त्रिपुरा सुंदरीचा शब्दशः अर्थ होतो मिस युनिव्हर्स, संपूर्ण ब्रह्मांडातली सगळ्यात सौंदर्यवती. सौंदर्य हा तिचा स्थायी भाव आहे.
षोडशी तिला म्हटलं जातं. श्रीविद्या संपूर्णतः तिच्यावर आधारित आहे. किंवा श्रीविद्येमध्ये येणारे इतर ललिता सहस्रनाम, खड्गमाला हे ग्रंथ जर तुम्ही ऐकले असतील, सौंदर्य लहरी एक अप्रतिम ग्रंथ, लहरी म्हणजे तरंग म्हणजे फ्रिक्वेन्सी, तर सौंदर्याच्या लहरींवरती एक ग्रंथ आहे, संपूर्ण रचना आहे, मंत्रात्मक रचना आहे. तर अद्भुत सौंदर्य आणि परमोच्च आनंद याची देवता म्हणजे त्रिपुरा सुंदरी. थोडक्यामध्ये 3 शहर त्रिपुर, तर 3 शहर 3 लोक असा तिचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये 3 लोकांची देवी असं तिला म्हटलं जातं. त्याच्यानंतर येते भुवनेश्वरी. भुवन म्हणजे अंतराळ किंवा स्पेस. तर दशमहाविद्यांची खासियत की अंतराळाची देवी त्याच्यात येते. अशी देवी जी अंतराळात वसते, अंतराळातल्या शक्ती तिच्याकडे आहेत आणि त्या स्पंदनांची ताकद तिच्याकडे आहे, ती ही भुवनेश्वरी देवी. मग भुवनेश्वरी देवी अवकाशाला धारण करणारी, अवकाश म्हणजे आकाश तत्व आपण ज्याला म्हणतो पोकळी, त्या पोकळीला धारण करणारी आणि याच भुवनेश्वरीचं दुसरं नाव माया, सगळं मायामय आहे असं जे आपण म्हणतो, तर ती माया ही इकडे सुद्धा येते. भुवनेश्वरीशी साधर्म्य सांगणारी वेदांमध्ये अदिती नावाची एक देवता येते. ती सुद्धा या भुवनेश्वरीचंच म्हणजे त्यांचं वर्णन. तर भुवनेश्वरीची खासियत असे ती अवकाशाची देवी आहे ना, त्यामुळे सौरमंडलाची देवी आहे. ती सूर्याची जन्मदात्री देवी आहे किंवा सौर देवतांची आई असं तिला म्हणतात. म्हणून अदितीशी तिचा संदर्भ येतो. अदिती म्हणजे आदित्याची माता, सूर्याला जन्म देणारी ती अदिती. सूर्य हा जरी पुल्लिंगी शब्द असला तरी वेदांमध्ये आणि तंत्रामध्ये सूर्याच्या प्रमुख शक्ती किंवा मूलभूत शक्ती ह्या स्त्री स्वरूप येतात. त्याच्यातली ही भुवनेश्वरी खूपच वेगळी देवी आहे, अवकाशाची देवी, आकाश अंतराळ. त्याच्यानंतर येते त्रिपुरा भैरवी, त्यागाची किंवा आत्मसाक्षात्काराची देवी असं हिला म्हटलं जातं. आता भैरव शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे, त्यामुळे त्रिपुरा भैरवीमध्ये भैरवाचं स्वरूप इकडे सांगितलेलं आहे. अतिशय रौद्र, भयानक, भयावह किंवा पण सकारात्मक दृष्टीने भयानक, रौद्र रूप म्हणून रौद्र शब्द वापरला. यापासूनच 3 जगांमधली अत्यंत रौद्र स्वरूप, भयंकर अशी असणारी देवी ती त्रिपुरा भैरवी. मग त्रिपुरा भैरवीची गोष्ट म्हणजे पुनरपी म्हणजे जे जे पुन्हा पुन्हा निर्माण होणारी पुनरावृत्ती स्वरूप जे काही आहे त्याचा नाश करणारी किंवा कुठल्याही दुर्गुणांचा नाश करणारी, तमाचा, थोडक्यात तमाचा नाश करणारी आणि सगळ्या दोषांना जाळून टाकणारी ती त्रिपुरा भैरवी. अशुद्धतेचा नाश, तमसाचा नाश असं सगळं त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर येते छिन्नमस्ता. छिन्नमस्ता ही, छिन्न म्हणजे तुकडे तुकडे करणं किंवा एखादी गोष्ट मोडून तोडून टाकणं. तर आपल्या आतमधल्या गोष्टींना, एखादी भीती आहे समजा, तर त्या भीतीला छिन्न करणारी, छिन्न विछिन्न करणारी ती छिन्नमस्ता. छिन्नमस्ता नावाचा शब्दशः अर्थ आहे कापलेलं डोकं, मस्तक म्हणजे मुंडकं, चक्क. तर पुन्हा एकदा ती दिसायला फार चित्रविचित्र आहे, पण अत्यंत सौहार्दता किंवा जशी कालीची गोष्ट सांगतात, कालिदासाची गोष्ट सांगतात की अत्यंत रौद्र देवी पण अत्यंत प्रेमळ, अत्यंत नितांत जिव्हाळा मनामध्ये धारण करणारी अशी कोणीतरी, तशी ही छिन्नमस्ता. तर ही दैवी शक्ती आहे परत एकदा. पण दैवी शक्ती जरी असली तरी एक तिचं रूप जे आहे ते थोडंसं सांसारिक मात्र नाही. तांत्रिक रूपक आहे, शिरच्छेद असणारी देवीची प्रतिमा असं काहीतरी आहे. अर्थात तो शिरच्छेद का आणि नुसतं शरीर का आणि शिर का नाही याचा बराच अर्थ आहे. छिन्नमस्ता ही जी देवी आहे ती आपलं शीर्ष, आपलं मस्तक कसलं स्थान आहे, हे अहंकाराचं स्थान आहे. अहंकाराला छिन्न विछिन्न करणारी, विदीर्ण करून टाकणारी, पार जाळून टाकणारी, नामशेष करून टाकणारी ती छिन्नमस्ता. म्हणून मस्तक, डोकं म्हणतो ना आपण, तर हा डोकं नाहीच आहे तिकडे असं. त्याच्यामुळे हा हा किंवा आपण ज्याला म्हणतो की माझी ओळख, आयडेंटिटी म्हणतो की नाही आजकाल आपण, तसं हे सगळं काही ज्याच्यामध्ये आहे, माझं कर्तृत्व, माझी बुद्धिमत्ता, माझं पांडित्य, ह्या पांडित्याचं स्थान असणारं मस्तकच छिन्न करून टाकणारी अशी छिन्नमस्ता फारच सुंदर देवी आहे. धूमावती. धूमावती याचा अर्थ येतो धूम, हा शब्द तुम्ही ऐकला असेल. धूम म्हणजे धूर, धूम्रपान किंवा धूम्र हा शब्द ऐकला असेल तर धूर. तर वती,
याचा अर्थ शब्दशः धूमावतीचा अर्थ धुरापासून बनलेली म्हणजे ज्वाळांपासून बनलेली. तर ती धुरापासून बनलेली असल्यामुळे ज्वाळांपासून बनलेली असल्यामुळे ती धुरानी संपूर्ण वेढलेली किंवा अशी कोणीतरी आहे. आणि अशी असल्यामुळे तिचं आणखीन एक नाव आहे, तिला शून्य देवी किंवा शून्याची देवी असंही म्हणतात. ही एकच देवी अशी आहे जी या सगळ्यांमध्ये धूम्र किंवा धूर किंवा ज्वाळा अशानी बनलेली दिसून येते. बाकी सगळ्यांच्या वर्णनं थोडीशी वेगळी आहेत. तर धूमावती नंतर पुढची येते बगलामुखी, जी आजकालच्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध देवी आहे. गेल्या 5-10 वर्षांमध्ये जी प्रचंड प्रसिद्ध झाली. बगलामुखी ही विशेषतः राजनीती, राजकारण, राज्यकारण म्हणजे राजा आणि प्रजा, राज्यकारण आणि व्यवसाय, बिझनेस ज्याला म्हणतो, या सगळ्यामध्ये प्रामुख्याने पूजली जाणारी देवी आहे. म्हणून ती अलीकडच्या काळात बगलामुखीचं बडं प्रस्थ आहे सध्या. तर बगलामुखीची गोष्टच अशी आहे, बगलामुखीची वैशिष्ट्य आहेत वेगवेगळी. आणि त्या गोष्टींमध्ये तिचं म्हणजे बगलामुखीचा शब्दशः अर्थ की जिच्यामध्ये एखाद्याला नियंत्रणात आणण्याची शक्ती आहे. हां, बगलामुखीचं नाव संस्कृत बगला शब्दापासून आलं. वल्गला किंवा वल्गा असा शब्द, त्याचा अर्थ होतो लगाम. म्हणजे एखाद्याच्या नाड्या आपल्या हातात ठेवणं, एखाद्यावरती अधिकार गाजवणं, एखाद्याला आपल्या वश करणं, असं काहीतरी. तर तिचं जे रूप आहे, तिचा जो चेहरा आहे, तो पुन्हा एकदा फार उबडधोबड आहे. पण चेहऱ्यावरती सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती किंवा नेतृत्व गुण हे सगळं बगलामुखी देते. त्यामुळे बगलामुखी. त्यानंतर येते मातंगी, अभिव्यक्ती किंवा एक्सप्रेशन किंवा आपण ज्याला म्हणतो व्यक्त होणं, मग सृजनात्मक अभिव्यक्ती असू शकेल, त्याची देवी मातंगी आहे. मती हा शब्द माहिती आपल्याला संस्कृत. मती म्हणजे बुद्धिमत्ता, ज्ञान, प्रतिभा, व्यासंग, या सगळ्याची देवी किंवा या सगळ्याला अधिष्ठान जिच्या इथे आहे ती म्हणजे मातंगी. अत्यंत सुंदर देवी आहे, सरस्वती सारखी. मातंगी विद्या शब्द ऐकला असेल तर. तर मातंगी आणि सरस्वती आणि वाणी आणि भाषा आणि विशुद्ध चक्र यांचं एक एक कनेक्शन आहे, एक नातं आहे. तर मातंगी मुळामध्ये वैखरी वाणी म्हणजे वाणीचे 4 प्रकार येतात. वैखरी म्हणजे साधारणतः मी आत्ता जे बोलते आहे, जे स्पष्ट ऐकू येतं आहे बाहेर, तर अशी बहिर्गामी असणारी ती म्हणजे वैखरी. तर ही जी मातंगी आहे ती विशुद्ध चक्रावरती स्थिर राहते, तिथे ती राहते. आणि तिचं स्वरूप म्हणजे वैखरी, म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये तिचं स्थान आहे ती मातंगी. मातंगी फारच सुंदर देवी आहे, वेगळी आहे या सगळ्यांमध्ये. मग विचारशक्ती, मग बोलणं म्हणजे काय? माझे विचार आहेत, मी जे आत्ता बोलते आहे ते मला माहीत असलेल्या काही 4 गोष्टी सांगते. त्यात थोडेसे माझे मतप्रवाह, त्यात थोडेसे माझे विचार पण त्याच्यामध्ये आहेत. तर याचा अर्थ व्यक्त होणं, अभिव्यक्ती. म्हणून अभिव्यक्ती, ज्ञान, स्मरणशक्ती, बुद्धी, माझ्या भाषणातील ओघवतेपणा किंवा एखाद्याच्या वाणीतील प्रभावीपणा, हे सगळं मातंगीचं कार्य आहे. मातंगी, गणेशविद्या आणि सरस्वती ह्या सगळ्यांचं एकमेकांशी घनिष्ठ नातं आहे. सारासार विवेकबुद्धी हा विषय मातंगीच्या अखत्यारीत येतो. तर हे सगळं काही मातंगीच्या ठिकाणी येतं. आणि म्हणून मेधा संस्कार किंवा वाक्सूक्त आणि मेधा सूक्त अशी 2 सूक्त येतात वेदांमध्ये. श्रीसूक्तासारखे श्रीसूक्त, शंखसूक्त ही प्रचलित आहेत. पण वाक्सूक्त, मेधासूक्त इतकं अप्रतिम आहे की फक्त ह्या वाक्सूक्ताच्या विधिवत शिक्षणाने, प्रशिक्षणाने आणि त्याच्या विधिवत उच्चारणाने तुमच्या बुद्धीवरती, स्मरणशक्तीवरती अफाट सुंदर परिणाम घडू शकतो. आणि अर्थात वाणीवरती, म्हणजे मेधा बुद्धीसाठी आहे आणि वाक वाणीसाठी आहे. तर वाक संस्कार आणि मेधा संस्कार या दोन्हीला जोडणारं एक रूप म्हणजे मातंगी. संगीत कोणी गायनाच्या क्षेत्रात असेल तर मातंगीची साधना करावी आणि ती गायन कला आपली जी बहिर्गामी कला आहे ती अधिआत्मिक कला होत जाते. अधिजैविक, अधिभौतिक आणि अधिआत्मिक. तर त्या अधिआत्मिक पायरीवरती सगळ्या कलांना घेऊन जाणारी ती मातंगी. आणि शेवटची कमला, जिला कमलात्मिका, कमला वेगवेगळी नावं पडतात. कमल म्हणजे कमळ माहिती आहे आपल्याला. मग कमळाची जी गोष्ट आहे किंवा कमळ कुठे निर्माण होतं तर जलतत्वामध्ये. चंद्र जलाचा कारक आहे. चंद्राच्या प्रकाशात कमळ निर्माण होतं. आणि चंद्र मनाचा, विचारांचा, भावनांचा आणि सौंदर्याचा कारक आहे. कुठल्याही सुंदर स्त्रीला आपण सूर्यमुखी म्हणतो का? चंद्रमुखी म्हणतो किंवा मुखचंद्र. रामरक्षेमध्ये मुखचंद्र सांगितलेला आहे. तर
का? कारण चंद्र सौंदर्याचं कारक आहे. स्त्रियांची शालीनता, स्त्रियांचा सोज्वळपणा, स्त्रियांचं सौंदर्य हे सगळं चंद्राच्या अखत्यारीत येतं. त्याच चंद्राची शक्ती सांगणारी किंवा कमळ, आणि त्या कमळाची ही कमलात्मिका किंवा कमलादेवी. तर साधारणपणे सृजनशक्ती, प्रजनन क्षमता किंवा नवनिर्मितीची शक्ती, किंवा आपण ज्याला सौंदर्य हा विषय म्हणतो, असं सगळं काही हिच्या ठिकाणी येतं. मग अर्थात आध्यात्मिक सौंदर्य हा विषय इथे आहेच आहे. सर्व प्रकारचं सौंदर्य, सर्व प्रकारचं बाह्य आणि सर्व प्रकारचं आध्यात्मिक सौंदर्य, अशी शेवटची कमला. तर अशा थोडक्यात आपण दशमहाविद्या बघितल्या. अगदी थोडक्यामध्ये तंत्र या विषयाची ओळख बघितली. मगाशी म्हटलं असं, दशमहाविद्या हा फार मोठा विषय आहे. त्याच्यात साधना, नुसतं साधना म्हणून मोठा नाही आहे, तो खूप सखोल आहे. त्याच्यात एक 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 स्तर आहेत. मग प्रत्येक देवीचे मंत्र, जप, उच्चारण, त्याच्या साधना, त्याच्या विद्या, त्याचे विधी, त्याचे प्रयोग, असं हे संपूर्ण समग्र शास्त्र आहे. तंत्रशास्त्र आणि दशमहाविद्या हा आपला आजचा विषय. इथे थांबूया. पुन्हा पुढच्या विषयामध्ये आपण पुढच्या आठवड्यात भेटूया. थँक्यू.